गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज वार आहे गुरुवार, 27 तारीख आहे. खूप मस्त दिवस आहे आजचा. आणि आपल्याला बुकिंग पर रेंटलची भेटलेली आहे. उबेरची नाही आहे, पण उबेरचे कस्टमर आहेत जे काल माझ्या गाडीमध्ये त्यांना मी दादरला सोडलं होतं हॉटेलमध्ये. तर त्यांना बोलत पूर्ण दिवसासाठी रेंट बुक केले. ॲक्च्युली त्यांनी काल रात्रीच फोन करायला पाहिजे होता, त्यांनी केलं नाही. त्यांना 8:30-9 वाजेपर्यंत गाडी पाहिजे होती, पण त्यांनी लेट फोन केल्यामुळे मी भांडूपूर्ण दादरला येईपर्यंत तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक किती असतं, 1-1.5 तास जातो. तरी पण चला, काय प्रॉब्लेम नाही आहे. 11-12 मिनटं बाकी आहे त्यांच्या डेस्टिनेशनला पोचायला, दादरला. तर आपण आता फटाफट पोचणार आहोत आणि 5-6 ठिकाणी फिरायचं आहे. म्हणजे मुंबई दर्शनच बोला, जसे की महालक्ष्मी, मरीन लाईन्स, गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल, हजी अली, असे 2-3 ठिकाणं त्यांना फिरवायचं आहे. आणि रात्री परत हॉटेलला आणून सोडायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना परत रात्री त्यांची ट्रेन आहे. म्हणजे जास्ती टाईम नाही आहे, 6-7पर्यंत आपण त्यांना गाडी दिलेली आहे. तोपर्यंत ते गाडी चालू शकतात. तर त्यांना म्हणजे समजा ना 8 तासाचीच बुकिंग घेतली असं समजू शकता आपण. एकदम बेस्ट काम होईल आपलं. आणि फेअर पण त्यांच्यापैकी बऱ्यापैकी चांगला घेतलेला आहे, ते पण रेडी झालेले आहेत फेअरसाठी. चला, काय प्रॉब्लेम नाही, फटाफट डेस्टिनेशनला पोचतो मी आणि मग तुम्हाला दाखवतो. पहिलं ठिकाण महालक्ष्मी करणार आहे मी. महालक्ष्मीवरून मग 2-3 ठिकाणं कुठे कुठे जायचं ते विचार करू. चला, व्हिडिओ पूर्ण बघत राहा मित्रांनो, स्किप करू नका. शिकणार का ह्याच्यामध्ये पण खूप काही आहे. आणि कुठे कुठे जाणार आहे, किती CNG लागणे, आपली CNG किती लागणार आहे, टोल लागणार आहे की नाही लागणार आहे. आय थिंक तर टोल नाही लागणार आहे, बट पार्किंग वगैरे काय कसं काय ते कस्टमरची सर्व बोलणं झालेलं आहे माझं. पण तरी पण बघूया, चला वेट करा, व्हिडिओ पूर्ण बघा. पहिलं आपण डेस्टिनेशनला पोहोचूया, त्यांना पिकअप करूया, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आपण कुठे कुठे जाणार आहोत ते. फर्स्ट ड्रॉप झालेलं आहे, महालक्ष्मीला आपण आलेलो आहे. टाईम झालेला आहे तरी 30 मिनिट्समध्ये आलो आहे. 10 वाजलेले आहेत, 9:25ला त्यांच्या इथे पोहोचलो आणि आता आपण इथं पोहोचलेलो आहेत. बघू शकते इथे समोरच्या गल्लीमध्ये महालक्ष्मी मंदिर, देवाभाऊच्या इथे सगळे गेलेले आहेत. एक कस्टमर त्यांचा नाही गेला, फक्त इथं उभा आहे, सिगरेट पितो आहे. चला, काय प्रॉब्लेम नाही, आपण इथं आलेलो आता. यांना 2-3 ठिकाणी फिरवायचं आहे. इथून त्यांना अंबानीचं घर दाखवतो आणि प्लस हजी अलीला पण त्यांना जायचं आहे. तर मी प्रयत्न करेन की अवॉइड करायचं हजी अली, कारण की हजी अलीला खूप प्रॉब्लेम होऊ शकतात तिथे पार्किंगचे वगैरे. चला बघूया, आपण ट्राय करूया कसं काय ते ह्याला ओके. आणि मग आपण फटाफट पुढे मरीन लाईनला जाऊया. मरीन्सवरून आपल्याला CST जवळ पडेल, असं बेस्ट काम होऊन जाईल. बघूया कसं काय ते, वेट करूया. बघू शकता आलेलो आपण मरीन लाईन्सला. आणि हे तुम्ही बघू शकता, हेच कस्टमर आहे सर्व. ह्यानं इथे सोडलेलं आहे मरीन साईडला. आणि हवालदाराने पण पकडलं आहे मस्त युटर्न मारताना. 100 रुपये दिलेले आहेत त्यांना, काय प्रॉब्लेम नाही. 100 रुपये देऊन काम भारी केलेलं आहे. आणि आता इथून तुम्ही बघू शकता पूर्ण मरीन लाईन्स आहे. इकडून आता काय नाही, इथून आता आपण जाणार आहोत डायरेक्ट चौपाटीवरती पुढे गिरगावला. आणि गिरगाववरून मग आपण इथून डायरेक्ट निघायचं आहे. चला, काय प्रॉब्लेम नाही, बघूया फटाफट जावे. इथे कस्टमर पण बघून घ्या, कस्टमर पण येथील वेट करत आहेत. त्यांना फोटो व्हिडिओ काढू दे. हे तुम्ही बघू शकता, हे झालेलं आहे गेट ऑफ इंडियाला. बघू शकता तुम्ही, ते कस्टमरला ड्रॉप केलेलं आहे. ताज हॉटेल समोर ड्रॉप केलेलं आहे. बघू शकता काय दिसतं, ताज हॉटेल जबरदस्त आहे, ओबरे हॉटेल. आणि पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता, काय जबरदस्त दिसतोय, एकदम जबरदस्त व्ह्यू दिसतोय. तर का ती आपली गाडी इथे उभी आहे. ताज गेट ऑफ इंडिया इथे बघू शकता. खूप बाहेरची पब्लिक वगैरे फिरते, एन्जॉय करते, मजा करते. आणि आपण इथे फक्त ड्रॉप घेऊन येतो, सोडतं कोणाला तरी. चला, लहानपणी खूप फिरलो आहे, त्याच्यामुळे काय असं वाटत नाही आहे. चला बघूया. त्यांचा एक कस्टमर आपल्या गाडीतच आहे, कारण की ते जास्ती चालू नाही शकत, तो थोडा आजारी आहे. तर बघू शकता, त्याला पण दाखवतो तुम्हाला मी. त्याला गाडीतच बसवलं आहे, कारण जास्ती फिरता येत नाही, चालतं. त्याला सोडून गेलेत. बघू आता कधी येतील. येऊन 12:30ला आपण आलेलो इथे. आता अर्धा-1 तास तरी थांबावं लागेल आय थिंक. तरी त्याने यायला थोडा टाईम जाईलच, किती वेळ लागेल सांगू नाही शकत. पण ते आले की आपण लगेच इथून निघणार आहे, सिद्धिविनायकला मंदिरला जाणार आहे. तिथून त्यांना हॉटेलला घेऊन जाणार आहे. बघूया आता किती वेळ लागतो काय ते, वेट करूया. कारण त्याच्यामुळे आपण काय करू शकत नाही.
पार्किंगच्यातले खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत तिथे. चला बघूया, वेट करू कस्टमरचे, त्यांना घेऊया. आता इथून 4-5 ठिकाणं तर फिरून झालेलं आहे. आता फायनली सर्व काम झालेलं आहे. फक्त आता एक सिद्धिविनायक मंदिर राहिलं आहे, तिथं पण त्यांना सोडून मी फ्री होणार आहे. मग तिथून बघूया आपण किती वेळ लागतो काय ते. असं आपल्याला 6-7चा टायमिंग आहे. जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल. बघू शकता सिद्धिविनायक मंदिरला सोडलेलं आहे, ड्रॉप झालेलं आहे. गेल्या वेळी मागे जाऊन पार्क केली होती, पण आता इथे पुढेच पार्क केलेली आहे, पुढे जागा भेटलेली आहे मला. आणि आता बघू, टाईम झालेला आहे, 3 वाजलेले आहेत. आता किती वाजता लोक बाहेर येतात बघूया, वेट करूया आपण. जसे येतील यांना हॉटेलला सोडायचं आहे आणि 5-5:30पर्यंत यांना पुन्हा मला ट्रेनला म्हणजे LLTला सोडायचं आहे कुर्ला टर्मिनसला. चला बघूया. आता फटाफट आपण लंच वगैरे करूया, फटाफट लंच करून वगैरे तोपर्यंत ते येतील आणि मग आपण हे करूया. फायनली सिद्धिविनायकचं दर्शन झालेलं पण आहे. त्यांना आता मी आणून सोडलेलं आहे. इथे त्यांच्या इथे हॉटेल आहे, हॉटेल करिश्मा करून दादर ईस्टलाच आहे, स्टेशनच्या जवळच आहे. आणि आता इथे गाडी पार्क केली आहे. आता वाजलेला टाईम झालेले 5 आणि 5:30चा टायमिंग दिले निघायचा. 5:30ला निघून त्यांना सोडायचं LLTला कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसला. आणि तिथून आपली ड्युटी खतम होणार आहे 6 वाजेपर्यंत. 6-6:30चा मी जास्तीत टाईम देतो. त्याच्यावरती गाडी आपली चालणार नाही. त्याच्यावरती जर गाडीचा चालली तर चार्ज आपण एक्स्ट्रा घेणार आहोत. तर बघूया, व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला मी सांगतो अर्निंग किती होणार आहे. फेअर त्यांच्याकडून बऱ्यापैकी घेतलेलं आहे. आपली गाडी 80 किलोमीटर फक्त चाललेली आहे, खूप कमी किलोमीटर चालली आहे. त्याप्रमाणे फेअर खूप बऱ्यापैकी ठीकठाक आहे आपला. आणि CNG पण तेवढी थोड्याफार आहे की आपण घरापर्यंत जाऊ शकतो. चला आता आपण वेट करूया. अर्धा तासाचा टाईम दिले त्यांना वेट करण्यासाठी. वेट करूया, ते आले की त्यांना फटाफट घेऊया आणि त्यांना टर्मिनसला सोडूया. तुम्हाला मी हॉटेल दाखवतो, 2 मिनटं थांबा. ते हॉटेलला सोडलेलं आहे, हॉटेल करिश्मा. चला वेट करूया, बघूया किती वेळ लागतो ते अजून. आणि त्या हिशोबाने आपण फटाफट इथे चाय बी थोडा पिऊया, फ्रेश होऊया आणि आपण वेट करूया. आता टाईम झालेला आहे 5:30. तुम्ही बघू शकता 5:37 झालेले आहेत. आणि कस्टमरला मी आता कॉल केला तर कस्टमर बोलले आता 2 मिनटात आम्ही खाली येतो आहे, लिफ्टमध्ये आहोत. आणि बेस्ट काम होईल लवकर आले तर, कारण की 5:30 होऊन गेलेले आहेत. एवढा वेळ थांबायचा नव्हता. 5चा टायमिंग एक वेळ ठीक होता, बट ठीक आहे. आता 5:30 आपण असं पण आता कुठलं काम नाही करणार आहे, यांना सोडून डायरेक्ट घरी जाणार आहोत. त्याच्यामुळे मी त्यांना घाई करतो आहे. 8:30ची त्यांची जरी ट्रेन असेल तरी पण त्यांच्याकडे एक पेशंट पण आहे. आणि असं नाही की म्हणजे जो माझ्यासोबत दिवसभर होता, म्हणजे तो गाडीतून उतरलाच नाही. तर मला एक गोष्ट नाही समजली की मग त्यांना घेऊन कशाला यायचं, त्याला हॉटेलमध्ये ठेवायचं होतं. त्यांना दारू पाहिजे होती, तर त्यांना तर दारू कुठे भेटली नाही. आणि मीही कुठेही वाईन शॉप शोधत बसलो नाही त्यांच्यासाठी, कारण की हे काम आपलं नाही आहे की त्यांना वाईन शॉप शोधून द्या, दारू आणून द्या. हे आपलं काम नाही आहे, कस्टमरचं काम आहे ते. तर त्यांना ते सगळं करायचं होतं. तर हॉटेलमध्येच राहून आणि बाहेरून वेटरकडून दारू मागून त्यांनी हॉटेलमध्ये बसवायला पाहिजे होतं. ॲक्च्युली खूप मोठी त्यांनी चुकी केली आहे. तो नर्वस झाला, पण त्यामध्ये मी त्याची हेल्प नव्हती करू शकत, कारण की त्यांनी चुकीचं काम केलं. ॲक्च्युली त्यांना घेऊन आले ते दिवसभर गाडीमध्ये आहेत, म्हणजे माझ्यासोबतच आहेत. बाकी पूर्ण फॅमिली गाडीतून उतरली आहे, फुल एन्जॉय मस्ती केली आहे. म्हणजे समजा ना तुम्ही, गेट ऑफ इंडियाला पण 1.5-2 तास मस्त त्यांनी एन्जॉय केला. आणि खूप म्हणजे आम्ही जिकडे जिकडे मरीनला गेलो, खूप ठिकाणी गेलो, एन्जॉय त्यांनी खूप केला, खूप मजा केली त्यांनी. बट त्यांना अजिबात घेऊन नाही गेले, त्यांनी एकट्यानेच मजा केली आहे. पण ठीक आहे ना, त्यांना सोडलं तर काय प्रॉब्लेम नाही आहे. बट तुम्ही जर त्यांना तसं काय पाहिजे, हवी वस्तू कुठली वस्तू हवी आहे तर ती त्यांनी घेऊन द्यावी, असं मला तरी वाटतं. माझं ते काम नाही आहे, आपलं तर ऑलमोस्ट तसलं काम नाही आहे दारू बिरू आणून द्यायचं. चला एनिवेज काय प्रॉब्लेम नाही आहे. फोन केला आहे, कस्टमर बोलते लिफ्टमध्ये आहेत, त्यांना खाली येतील, फटकन त्यांना घेऊया, त्यांचं सामान वगैरे लोड करूया, त्यांना माणसांना घेऊया आणि त्यांना डायरेक्ट LLT म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनसला सोडूया. तिथून आपण फ्री होणार आहे. किती टाईम होणार आहे काय आयडिया नाही, तरी पण मी 6:30चा टाईम पकडतो की गाडी रिलीज करण्याचा. 6:30पर्यंत तरी गाडी फ्री झाली पाहिजे. जर 6:30 वाजून गेले तर मग खूप प्रॉब्लेम्स होतील. म्हणजे प्रॉब्लेम्स तसे म्हणजे ट्रॅफिक तर आहे, त्याचं काय बोलू नाही शकत, बट की टाईमचा इश्यू होऊन जाईल. आपण 12 तासासाठी त्यांना गाडी नाही दिली, त्यांना 8 तासासाठी गाडी दिली. 8 तासासाठी म्हणजे सकाळी 9:30 वाजता गाडी दिली. 9:30 ते 5 वाजेपर्यंतच 8 तास होऊन जातात, 6 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर पण आपण थोडी अर्धा तास एक्स्ट्रा त्यांना गाडी देतो आहे.
चला एनिवेज काय प्रॉब्लेम नाही, बघूया आता फटाफट किती वेळ लागतो त्यांना. खाली येतील जसं त्यांना घेऊन मी त्यांना ड्रॉप करतो आणि तुम्हाला दाखवतो किती त्यांच्याकडून फेअर घेतला आहे, किती वेळ गाडी चालवली आणि आपण कुठे कुठे गेलो. तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघितलाच असाल. व्हिडिओ बघून मजा आली असेल, आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि फाईन 1-2 ठिकाणी मला लागली, म्हणजे समजू शकता तुम्ही. मरीन लाईन्सला थोडासा युटर्न मारताना थोडीशी घाई केली मी. थोडासा पुढे युटर्न होता पण मी लवकर युटर्न घ्यायच्या नादामध्ये सिग्नल ब्रेक केला आणि युटर्न घेतला, त्याच्यामुळे मला फाईन पडली. आणि फाईन म्हणजे तशी फाईन नाही पडली तर मी त्यांना 100 रुपीज देऊन मांडवली केलेली आहे. तर कारण की आपल्याकडे काही ऑप्शन नाही राहत, कारण की आपण जर फाईन पडेल तर 500-1000 की फर्स्ट आपल्या टी परमिटची एकदम खासियत आहे. पहिली फाईन पडते ती 500 रुपयाची, दुसरी फाईन पडते 1000 रुपयाची आणि तिसरी फाईन पडते ती आपल्याला 1500 रुपयाची. आता आपल्याला ती फाईन पडली की नाही काय आयडिया नाही, 100 रुपये तर दिलेले आहेत. त्याच्यानंतर गेट ऑफ इंडियाला पण मी एवढा वेळ गाडी वेट केली आणि जे टोचनवाले येतात ना त्यांनी डायरेक्ट फोटो काढून निघून गेले आहेत. की माझ्यामध्ये तरी एक त्यांनी वॉर्निंग द्यायला पाहिजे की इथे गाडी लावू नका, चला गाडी काढा किंवा एक हॉर्न मारा, सिटी मारा, काही पण करत आम्ही तिथून निघेल. ॲक्च्युली पहिलंच निघायला पाहिजे होतं. तो गाडीच पेशंट असल्यामुळे मी गाडी जास्ती हलवू नाही शकलो, कारण की मी कुठे पण जातो ना ड्रॉपला वगैरे तर मी माझी स्वतःची सेफ्टी बघतो पहिली. त्यांना जसं सोडेल तसं मी तिथून गाडी काढतो, दुसऱ्या ठिकाणी जातो, सेफ्टी ठिकाणी उभा राहतो आणि त्यांचा फोन आला मी परत त्यांना घ्यायला जातो. पण हा पेशंट असल्यामुळे आणि दारू त्यांना पाहिजे होती त्यामुळे मी गाडी अजिबात काढायचो नाही, जिथे सोडलं तिथं थांबण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. चला एनिवेज काय प्रॉब्लेम नाही, बघूया आता कधी येतात. फटाफट त्यांना घेतो, ड्रॉप करतो आणि तुम्हाला फायनली कुर्ला टर्मिनसला सोडलेलं आहे. इकडे स्टेशन आहे, इकडे मी बनवलं नाही, तुम्ही बघू शकतो की कॉर्नरला झाडाच्या पाठीमध्ये इथे स्टेशन आहे, तिथे त्यांना मी ड्रॉप केलेलं आहे. तिकडून या साईडला येऊन थोडंसं वॉशरूमला जाऊन आता हा हायवे पकडून आपण निघणार आहोत. आता डायरेक्ट भांडूपच्या साईडला जाणार आहे, कुठे आधी थांबणार नाही. फेअर मस्तपैकी भेटला, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही बघू शकता इथे 6:40 झालेले आहेत, म्हणजे समजा त्यांना मी 6:30ला सोडलेलं आहे. 10 मिनटं माझे असे इकडे तिकडे गेले आणि किलोमीटर पण तुम्ही बघू शकता 89 किलोमीटर गाडी चाललेली आहे. CNG पण आपली तुम्ही बघू शकता 3 कांडे अजून CNG आहे, म्हणजे हे थोडं प्रॉफिटचं काम होतं असं आपण बोलू शकतो. हां, टाईम थोडासा लागला आपल्याला, 8 तासाच्या वरती टाईम लागला, 8 तासापेक्षा कमी टाईम नाही लागला आहे. आणि इथून आता मी डायरेक्ट घरी जाणार आहे, पार्किंगमध्ये जाणार आहे, जास्ती वेट नाही करणार आहे. व्हिडिओ मी इथेच संपवणार आहे. 1 मिनिट, असं का दिसायला लागले कॅमेऱ्यामध्ये? ओके, काहीतरी प्रॉब्लेम दिसतो थोडासा, असं का वेगळं दिसतं. चला एनिवेज व्हिडिओ मी इथे संपवणार आहे. त्यांच्याकडून मी 8 तासाचे, माझं बोलणं त्यांच्यासोबत झालं होतं की मी 8 तासाचे त्यांच्याकडून मी घेणार आहे 4000 रुपये. आणि 4000 रुपये घेणार आहे त्यांचे 80 किलोमीटरचे. म्हणजे तुम्ही सकाळी 10 ते 5:30पर्यंतचा टाईम झालेला 3500पर्यंत, 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर त्यांनी मला फोर्स केला आम्हाला हॉटेलला सोडून पुन्हा स्टेशनला सोडणार, तर मी रेडी होऊन ते टोटली फायनल फेअर मी 4000 रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहेत. अर्निंग बऱ्यापैकी ठीकठाक झालेली आहे, थोडंसं बरं वाटलं, कारण की अशी जेव्हा अर्निंग होते आपली धाकधूक नसते. आणि आता मला फक्त CNGचे पैसे काढायचे आहेत, बाकी आपले राहणार आहेत. म्हणजे बेस्टच काम झालं असं बोलू शकतो आपण, कारण की उबेर चालवतो. 4000चं काम झालं तरी पण 1000 रुपये आपले CNG, परत उबेरचा पास, हे सर्व काढून आपले पैसे जातात. त्याच्यामुळे आपल्या हातात काय राहत नाही आहे. आणि अशी प्रायव्हेट बुकिंगला मजा आली. त्यांना 60 ठिकाणी मी फिरवलं आहे. समजा मी त्यांना फिरवले की इथून पहिला गेलो, इथून महालक्ष्मी मंदिरवरून पुन्हा मी गेलो त्यांच्याकडे मरीन लाईन्सला. मरीन लाईन्सवरून त्याच्या बाजूलाच होतं गिरगाव चौपाटी, म्हणजे 3 ठिकाणं झाले. त्याच्यानंतर मी गेलो गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल आणि तिथून डायरेक्ट परत रिटर्न येताना त्यांची इच्छा झाली की आम्हाला सिद्धिविनायक मंदिरला पण जायचं आहे. ते मी पुन्हा त्यांना सिद्धिविनायक मंदिरला सोडलं. तिथून म्हणजे 5-6 त्यांना ठिकाणं दाखवली चांगली चांगली. कोस्टल रोडवरून प्रॉपरली फिरवलं आहे जाता येता. हजेलीला पण त्यांना घेऊन गेलेलं, म्हणजे फक्त हजेलीला उतरलं नाही, जवळून रनिंगमध्ये त्यांनी बघितलं. एवढं 6 ठिकाणं पकडा आणि कोस्टल रोड त्यांना प्रॉपर फिरवलं आहे. पूर्ण जानकारी त्यांना दिलेली आहे. म्हणजे UPचे होते, म्हणजे समजा छत्तीसगड, त्यासाठी लग्नासाठी आले.
आणि त्याप्रमाणे ते खूप खुश झाले. आत्ता पण त्यांना मी स्टेशनला सोडलं, खूप खुश होते. ते थोडे आजारी त्यांच्या पायावर ते पण खुश झाले. आजमुळे त्यांचं काम नाही झालं, पण बहुतेक त्यांनी वेटरने त्यांच्याकडून काम करून वेटरकडून त्यांनी दारू मागवली आहे वाटतं. त्यांचा कोटा पूर्ण केलेला आहे ट्रेनमध्ये पिण्याचा. चला काय प्रॉब्लेम, आपली सर्व्हिस इथे संपलेली. आपली सर्व्हिस त्यांना खूप आवडलेली आहे. माझा नंबर पण त्यांनी घेतलेला आहे, सेव्ह केलेला आहे. एनी टाईम कधीही मुंबईला आलं आपल्याला कॉल येणार ही गॅरंटी आहे. कारण आपण त्यांच्याशी त्यांना सर्व्हिस देतो. आपलं मेन काम असं सर्व्हिस देणं. गाडी कोणी पण चालवतं, कुठे पण चालवतं, पण जी आपण सर्व्हिस देतो त्याच गोष्टीचे आपल्याला पैसे भेटतात. म्हणून 4,000 ते रेडी झालेले आहेत. आणि ठीक आहे, बऱ्यापैकी ठीकठाक फेअर भेटला असं मी बोलू शकतो. या लाईनीमध्ये जसे आपण जुने होऊ तोपर्यंत आपल्याला नवीन आयडिया भेटेल, फेअर किती घ्यायला पाहिजे, कसं भेटेल. पण 89 किलोमीटरप्रमाणे ठीकठाक आहे. आणि जी गाडी मी किलोमीटरनी चालवतो, 3 ठिकाणी फिरतो, 80 किलोमीटर होतात, ते मी 2500 रुपये घेतो. त्याप्रमाणे हे बेस्ट होतं, लमसम भाडं. पण त्यांना फिरवलं पण खूप साऱ्या ठिकाणी आहे मी, तुम्ही बघितलंच ना व्हिडिओमध्ये. त्यांना मी कुठे कुठे घेऊन गेलो त्याप्रमाणे तरी खूप चांगलंच फिरवलं असं बोलू शकतो. व्हिडिओमध्ये असं ब्लू काय दिसते काय आयडिया नाही आहे. चला, तुम्ही व्हिडिओ कसा वाटला मला मित्रांनो सांगा. आणि अर्निंग बेस्ट आहे की नाही आहे. फायनल त्यांना इथून सोडलेलं, आता इथून मी MT जाणार आहेत. ऑलमोस्ट CNG पण नाहीच आहे. ट्रिप मारायची इच्छा का नाही आहे, कारण की आता वाजलेले 6:45 जायपर्यंत 8 साडेआठ होणार आहे मला. आणि उबेर चालवायला मला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण ते 250 कट होणार, पुन्हा आपण CNG भरणार आणि अर्निंग होणार आहे की नाही काय आयडिया नाही आहे. त्यापेक्षा आपण डायरेक्ट घरी जाऊया आणि संध्याकाळी झोपून वगैरे आराम करून मॉर्निंगला सकाळी लवकर उठून आपण चालू करून ते काम करूया, ते आपल्यासाठी बेस्ट पडेल. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो सांगा. बरं वाटलं की नाही. फाईन तर अजून काय आलेली नाही आहे, पण जर फाईन मला आली तर आपण लॉसमध्ये जाऊ असं मला वाटते. गेट ऑफ इंडियाची मरीन लाईनची तर मी 100 रुपये देऊन हटावटा केलेली आहे. ते मी चुकीचंच केलं आहे, पण ॲक्च्युली आपल्याकडे ऑप्शन नव्हतं काय. मुंबईमध्ये हे सर्व गोष्टी करायला भाग पाडतात आपल्याला. चला काय प्रॉब्लेम, आपण पण चुका करतो. सिग्नल ब्रेक केला किंवा मी युटर्न नव्हता तिकडे युटर्न घेतला, त्याच्यामुळे सर्व घडलेलं आहे. चला एनिवे काय प्रॉब्लेम, पण मुंबई साईडला फिरायला खूप मजा येते यार. सिरियसली तुम्हाला सांगू ना, मला खूप मजा येते. लहानपणापासून फिरलो ना ते वेगळं होतं. आणि आत्ता जे मुंबई फिरतो ना मी, पूर्ण फिलिंग्स आतमधून फिरतो आहे. आणि मी डेली तिकडे जायला प्रयत्न करतो की मला तिकडे सर्व शिकायचे आहेत. तिकडचे रोड सगळे पाठांतर करायचे आहेत. विदाऊट मॅप मी फिरू शकतो असं मला ट्राय कर. चला व्हिडिओ इथेच संपवतो आहे. आता इथून मी डायरेक्ट पार्किंगमध्ये जाणार. तो व्हिडिओ मी नाही बनवत आहे. कुर्ला टर्मिनसला म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनसला मी इथे व्हिडिओ मी एंड करतो आहे. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, बघा, शेअर करा. कारण त्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की कसं काय. 89 किलोमीटर गाडी चालली. आता इथून 10-15 किलोमीटर तरी गाडी माझी चालेल अजून असं मला वाटतं. पण एनिवेज काय प्रॉब्लेम नाही आहे. आपण दिवसभर खूप कष्ट केलेले आहेत, खूप गाडी चालवली. त्यांना वेटिंग चार्ज बिलकुल नाही घेतला. खूप ठिकाणी अर्धा तास, कुठे 1.5 तास ते थांबलेले, एन्जॉय फुल केला. म्हणजे कस्टमर खूप खुश झालेले आहेत. असं नाही की खुश नाही झाले. मुंबईला येऊन जी मुंबई त्यांना फिरायची होती, टोटल मुंबई त्यांना फिरवलेली आहे. त्याप्रमाणे त्यांना मुंबई खूप आवडलेली आहे. चला एनिवेज काय प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट आपल्याला भेटतील तेव्हा भेटतील. नवीन जर्नी उद्यापासून परत स्टार्ट करायची आहे. पर तेच आपली हालत आहे. परत गाडी काढा, स्टार्ट मारा, लॉग इन करा, कस्टमर जमा करा. मित्रांनो सगळ्यांना सांगण्याचं तात्पर्य तेच आहे की तुम्हाला जर त्रास कमी करायचा असेल तर तुम्हाला बाहेरचे कस्टमर बनवायच लागणार. मी 12-13 तास उबेरमध्ये काम करण्यापेक्षा असे कस्टमर बनवा की जेणेकरून तुम्हाला भाडी चांगली लागतील आणि कस्टमर तुम्हाला घेऊन फिरतील. चला व्हिडिओ मी इथेच संपवतो. गुड नाईट, गुड बाय, स्वीट ड्रीम.